नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण भारतीय अर्थव्यवस्था हा विषय शिकणार आहोत. या विषयामध्ये सर्वप्रथम आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासताना आपण सर्वप्रथम काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत की ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजून घेताना मदत होईल. त्यानंतर GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, NDP म्हणजे काय आणि NNP म्हणजे काय यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही 3 पद्धती आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर चालू किंमत म्हणजे काय, स्थिर किंमत व आधारभूत वर्ष म्हणजे काय यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर नॉमिनल GDP, रिअल GDP आणि GDP डिफ्लेटर म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही मोजमाप करण्यात आले आहे आत्तापर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये काही तज्ज्ञांनी मोजमाप केलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप कोण करतं याच्याशी संबंधित काही संस्थांचा अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी ग्रीन GDP आणि PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय तर याचा अभ्यास करणार आहोत. तर प्रत्यक्षात आता टॉपिकला सुरुवात करूयात. तर हा टॉपिक अभ्यासताना काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो ज्याच्यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजून घेण्यास मदत होईल. ओके, तर पहिल्या संकल्पनेपासून सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दृष्टीने 2 प्रकार केले जातात. एक आहे ते घटक उत्पन्न आणि दुसरं आहे ते बिगर घटक उत्पन्न. ओके, आता हे जे घटक उत्पन्न आहे ते घटक उत्पन्न म्हणजे नेमकं काय तर उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला घटक उत्पन्न असं म्हणतात. मग आता उत्पन्नाचे घटक नेमके काय आहेत तर उत्पन्नाचे घटक हे भूमी किंवा त्याला जमीन पण म्हणू शकतो आपण, त्यानंतर श्रम, भांडवल आणि उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप, या 4 गोष्टींना उत्पादनाचे घटक म्हटले जाते. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला समज एक बासरी बनवायची आहे. ओके, एक आपल्याला बासरी बनवायची आहे. तर ही बासरी बनवण्यासाठी जो काही आपण कारखाना स्थापणार आहोत तर तो कारखाना स्थापण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, जमीन लागणार आहे. ओके, म्हणजे हवेत तर आपण बनवू शकत नाही त्या गोष्टी, त्यामुळे यासाठी जमीन तर लागणार आहे. त्यानंतर कोणीतरी तिथे काम करणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी श्रम पण लागणार आहे. त्यानंतर भांडवलाची गरज आहे आपल्याला, म्हणजे बासरी बनवण्यासाठी काहीतरी आपल्याकडे भांडवल असणं गरजेचं आहे. भांडवल. आणि चौथा जो घटक आहे तो उद्योजकता. उद्योजक म्हणजे यासाठी कोणतरी एंटरप्रेन्युअर हवाय, कोणीतरी उद्योजक हवाय की जे या गोष्टीमध्ये गुंतवणूक करून ती बासरी बनवेल. म्हणजे हे 4 घटक जे आहेत यांना उत्पन्नाचे घटक, उत्पादनाचे घटक असे म्हटलं जातं. आता मग जमिनीच्या बदल्यात या ठिकाणी तुम्हाला खंड मिळतो, श्रमाच्या बदल्यात वेतन दिलं जातं आणि भांडवलाच्या बदल्यात तुम्हाला व्याज दिलं जातं. तर एंटरप्रेन्युअरशिपच्या बदल्यात तुम्हाला या ठिकाणी नफा मिळतो. ओके, तर हे झालं घटक उत्पन्न. आता बिगर घटक उत्पन्न म्हणजे नेमकं काय ते बघूया. म्हणजे बघा, बिगर घटक उत्पन्न म्हणजे कोणत्याही प्रकारचे श्रम न करता हे मिळतं. मग या ठिकाणी भेट येतील किंवा देणग्या येतील इत्यादी प्रकारचे. तर बघा, आता जे राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजतो तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ घटक उत्पन्नाचाच विचार केला जातो. या ठिकाणी बिगर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. ही गोष्ट महत्त्वाची, ही लक्षात ठेवा टीप. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ घटक उत्पन्नाचाच विचार केला जातो, बिगर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. ओके,
घटक उत्पन्न म्हणजे काय ते बघितलं आता आपण. आता पुढची संकल्पना बघूयात, देशांतर्गत. आता या ठिकाणी बघा, देशांतर्गत या शब्दामध्येच याचा अर्थ आहे बघा. देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये. ओके, ही संकल्पना पुढे येतीलच, तिथे मी विस्तृतपणे तुम्हाला सांगेल. तुर्तास एवढंच लक्षात ठेवा येते, देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत. आता राष्ट्रीय ही संकल्पना बघूया. राष्ट्रीय म्हणजे देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न. बघा आता राष्ट्रीय, देशांतर्गतमध्ये भौगोलिक क्षेत्राच्या आत, मग त्या ठिकाणी तुमच्या देशाचे नागरिकही असतील आणि या देशामध्ये वास्तव्य करणारे परकीय नागरिक देखील असतील. म्हणजे थोडक्यात देशांतर्गत ठिकाणी तुम्ही निवासी ही संकल्पना विचारात घ्या आणि राष्ट्रीय या ठिकाणी फक्त नागरिक ही संकल्पना विचारात घ्या. म्हणजे नागरिक म्हणजे भारतातही असतील आणि दुसऱ्या देशातही असतील. ओके, तुर्तास एवढंच लक्षात ठेवा येते की राष्ट्रीय म्हणजे देशाच्या नागरिकांनी कमावलेले. ओके, आता मूल्यवर्धित म्हणजे काय ते बघूया. बघा, मूल्यवर्धित म्हणजे प्रधान मूल्य वजा मध्यवर्ती खर्च. आता बघा, प्रधान मूल्य वजा मध्यवर्ती खर्च. आता फॉर एक्झाम्पल आपण बासरी बघितली. आता असं समजूया थोड्या वेळासाठी की बासरीची जी किंमत होती ती 15 रुपये होती. ओके, आणि बासरी बनवण्यासाठी आपल्याला बांबूची आवश्यकता लागते. तर तो बांबू आपण असं समजा की 5 रुपयाला विकत घेतला. ओके, तर या दोघांतील फरक किती आहे? 10 रुपये. तर हे काय झालं? मूल्यवर्धित. ओके, प्रधान मूल्य म्हणजे आपण 15 रुपये देतो, त्याच्यातनं मध्यवर्ती खर्च म्हणजे 5 रुपये आपण वजा केले तर 10 रुपये. तर हे 10 रुपये काय झालं तुमचं? मूल्यवर्धित. ओके, पुढील संकल्पना बघा. आता या मूल्यवर्धितच्याच 2 उपसंकल्पना आहेत की स्थूल मूल्यवर्धित आणि निव्वळ मूल्यवर्धित. आता स्थूल मूल्यवर्धित म्हणजे घसारा वजा न करता मोजलेले मूल्यवर्धित. आता घसारा म्हणजे नेमकं काय? तर बघा, म्हणजे आता समज एक बासरी बनवायला लागलो आपण आणि बासरी बनवत असताना काही बासरींचा जो बांबू आहे तो खराब झाला आपल्याकडून, आणि बांबू बनवताना काही त्याचे जे इक्विपमेंट्स आहेत ते देखील खराब झाले, तर त्यांचं मूल्य 2 रुपये असं समजूया आपण थोडक्यासाठी. तर हे 2 रुपये वजा न करता जे काही मोजलेलं मूल्यवर्धित आहे त्याला स्थूल मूल्यवर्धित म्हणतात. आणि याच्यातून जर तुम्ही घसारा वजा केला तर तुम्हाला निव्वळ मूल्यवर्धित मिळतं. ओके, इतकं सोपं आहे त्या. ठीक आहे, चला पुढची संकल्पना बघूयात. मध्यवर्ती वस्तू. आता मध्यवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू या 2 संकल्पना बघूयात. बघा, आता आपण आत्ताचंच उदाहरण लक्षात घ्या. आता बांबूपासून बासरी बनवताना बांबू ही मध्यवर्ती वस्तू झाली. ओके, आणि अंतिम वस्तू बघा, बासरी ही अंतिम वस्तू ठरते. मध्यवर्ती वस्तूचे मूल्य हे अंतिम वस्तूंच्या मूल्यातच अंतर्भूत असते. ओके, म्हणजे बांबू आणि ही अंतिम वस्तू बासरी. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ही बांबू काय झाली तर ही झाली मध्यवर्ती वस्तू. आणि बासरी ही काय झाली तर ती अंतिम वस्तू. आता या मध्यवर्ती वस्तू जी आहे तिचं मूल्य या बासरीच्या म्हणजे अंतिम वस्तूमध्येच अंतर्भूत असतं. तर बघा, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ अंतिम वस्तूंच्याच किमतीची गणना केली जाते, म्हणजे मध्यवर्ती वस्तूची गणना केली जात नाही. ओके, या संकल्पना पुढेही येणार आहेत. तुर्तास फक्त एवढंच लक्षात ठेवा की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ अंतिम वस्तूंच्याच किमतीची गणना केली जाते, मध्यवर्ती नव्हे. ठीक आहे, पुढील संकल्पना बघूयात. आता बघा,
आता या ठिकाणी घटक किंमत, मूळ किंमत आणि बाजार किंमत या 3 संकल्पना बघूयात. या 3 एकमेकांशी संबंधित आहेत. बघा आता समज आपल्याला एक बासरी बनवायची आहे, असं लक्षात ठेवा. मागाचंच उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. आपल्याला एक बासरी बनवायची आहे. बघा आता, तर बासरी बनवण्यासाठी आपल्याला जमीन लागेल, म्हणजे कुठेतरी आपल्याला कारखाना स्थापन करावा लागेल. त्यानंतर श्रम लागेल, त्याच्या बदल्यात मजुरी देतो. त्यानंतर भांडवल लागेल आणि एंटरप्रेन्युअरशिप लागेल. तर असं समजूयात की जमिनीसाठी 5 रुपये लागले, तुमचं श्रमाच्या बदल्यात जी तुम्ही मजुरी दिली त्यासाठी 5 रुपये लागले, भांडवलासाठी 5 रुपये लागले आणि उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्युअरशिपने साठी 5 रुपये. तर अशी टोटल किंमत किती झाली एका बासरीची? 20 रुपये. तर ही झाली घटक किंमत. आता याच्यावरून मूळ किंमत कशी काढली जाते ते बघा. घटक किमतीमध्ये जे काही सरकार नोंदणी शुल्क आकारतं, ते नोंदणी शुल्क काय करायचं? जोडायचं. ओके, असं समजूयात की 5 रुपये नोंदणी शुल्क आकारले आणि त्यानंतर सरकार अनुदान देतं. म्हणजे आपल्याकडे गॅसला अनुदान दिलं जातं, तशा प्रकारचं या ठिकाणी अनुदान दिलं जातं. ते आपण 2 रुपये समजूयात. ओके, तर 20 अधिक 5 किती झाले? 25. आणि 25 मधून 2 वजा केले तर राहिले 23. ओके, तर ही 23 रुपये तुमची काय झाली? मूळ किंमत. ओके, आता पुढची किंमत बघूया. आता मूळ किंमतीवरून बाजार किंमत कशी काढली जाते ते बघूयात. बघा, तुमची मूळ किंमत किती आली आहे? 23 रुपये. मग यानंतर सरकार यावरती अप्रत्यक्ष कर लागतं. आता समजा ते अप्रत्यक्ष कर 4 रुपये आकारणी केली असं समजूयात, आणि यावर पुन्हा अनुदान 2 रुपये दिले आहे असं समजूयात. तर बघा, बाजार किंमत काढण्यासाठी मूळ किमतीमध्ये अप्रत्यक्ष कर अधिक केले जातात आणि त्यातून अनुदाने वजा केली जातात. तर बघा, 23 अधिक 4 27 आणि 27 मायनस 2 किती आले? 25. तर ही काय झाली तुमची बाजार किंमत? 25 रुपये. ओके, तर या होत्या काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. तर आता आपण GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, NDP म्हणजे काय आणि NNP म्हणजे काय या संकल्पना समजून घेऊयात. बघा, सुरुवातीला GDP आणि GNP या 2 संकल्पना समजून घेऊयात. बघा, GDP म्हणजे काय, तर देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एका वर्षात निर्मित सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावांची बेरीज ही GDP मध्ये गणली जाते तुमच्या. ओके, आता या ठिकाणी बघा, आर्थिक क्षेत्र आलंय. मगाशी आपण काय बघितला होता शब्द? देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक. हा GDPचा फुल फॉर्म आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. देशांतर्गत पण या ठिकाणी आर्थिक आहे, म्हणजे देशांतर्गतचीच पुढची पायरी असं समजा की तुम्ही आर्थिक क्षेत्र. आता आर्थिक क्षेत्र म्हणजे काय असं समजा की हा भारत आहे. ओके, या झाल्या भारताच्या भौगोलिक सीमा. मात्र हा जो समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्यापासून भारताचं क्षेत्र जवळपास 12 नॉटिकल मैल पर्यंत गणलं जातं. त्यामुळे हे पण भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये मोडलं जातं. आणि त्यानंतर भारताच्या असं समजा की ही अमेरिका आहे,
ओके. तर या अमेरिकेमध्ये भारताचे काही राजदूत आहेत आणि काही कार्यालये त्याच्याशी संबंधित. तर या गोष्टी देखील भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये येतात. ओके. तर एवढं लक्षात ठेवा. मग GDP काय, तर देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एका वर्षात निर्मित सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज. ओके. तर बघा आता आर्थिक क्षेत्र म्हणजे काय ते बघितलं. एका वर्षात म्हणजे एक विशिष्ट कालावधी आहे दर्शवितो. आणि त्यानंतर सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावांची बेरीज. आता अंतिम वस्तू मगाशी आपण बघितलं की मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय आणि अंतिम वस्तू काय. तर GDP मोजताना मध्यवर्ती वस्तू टाळल्या जातात, तर फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावांची बेरीज केली जाते. आता उदाहरणादाखल बघूयात इथे. अश्वमेध नावाची एक कंपनी, भारतीय कंपनी असं गृहीत धरा, ती बासरी बनवते. मगाचंच उदाहरण इथे घेऊया. अश्वमेध नावाची एक कंपनी आहे, ती बासरी बनवते आणि तिने 2011 या वर्षात 300 रुपयाचं उत्पन्न घेतलं असं लक्षात धरा. आणि IBM नावाची ही एक अमेरिकन कंपनी आहे, त्यांनी 100 रुपयाचं भारतामध्ये उत्पन्न घेतलं असं गृहीत धरा. तर भारताचा टोटल GDP किती झाला या ठिकाणी, 400 रुपये. हा काय झाला भारताचा पूर्ण GDP. ठीक आहे. बघा आता GDP पासून आपण GNP ही संकल्पना कशी काढली जाते ते मोजूयात. बघा आता बघा इथे देशांतर्गत हा शब्द होता आणि या ठिकाणी नॅशनल GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, या ठिकाणी नॅशनल हा शब्द येतो. म्हणजे या ठिकाणी फक्त तुमच्या म्हणजे आपल्या भारताच्या नागरिकांनी जे कमावलेलं उत्पन्न आहे त्याचंच या ठिकाणी गणना केली जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल राज हा व्यक्ती आहे, तो अमेरिकेत राहतो आणि असं समजा की त्यांनी यावर्षी 20 रुपये एवढी कमाई केलेली आहे. तर GNP काढताना काय केलं जातं, तुमचा जो एकूण GDP आहे त्या GDP मध्ये या राज्याचं उत्पन्न अधिक केलं जातं आणि यामधून M म्हणजे जे काही परकीय असेल, या ठिकाणी परकीय IBM कंपनी असं गृहीत धरा, त्याला आपण M म्हटलंय, ते वजा केलं जातं. तर याच्यातून आपल्याला GNP मिळतो. मग बघा GDP किती होता आपला 400. एक्सची म्हणजे राज्याची उत्पन्न किती 20 रुपये आणि M म्हणजे भारतातून बाहेर जाणारं IBM अमेरिकेत जाणारं तर ते 100 रुपये असं गृहीत धरू. आता या दोघांची बेरीज 420 मायनस 100 तर 320. तर हा काय झाला आपला GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. या दोन संकल्पना व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्याला खालच्या NDP आणि NNP या संकल्पना समजून घेताना सोपं जाईल. या दोनच संकल्पना व्यवस्थित आणखी समजून घेऊया आणखी आपण. बघा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. यामध्ये देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एका वर्षात निर्मित अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावांची बेरीज केली जाते. तर GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. यामध्ये भारतीय नागरिकांनी कमवलेल्या उत्पन्नाचीच फक्त गणना केली जाते. तर GNP काढताना GDP मध्ये X मिसळला आणि M वजा केला. ओके. तर 320 आपला GDP या ठिकाणी आलाय. आता NDP कसा काढला जातो ते बघूया. बघा हा जो GDP, आता NDPचा फुल फॉर्म काय तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता निव्वळ आपण मगाशी ज्या संकल्पना बघितल्यात त्यामध्ये निव्वळ म्हणजे काय तर ग्रॉसमधून तुमचा घसारा वजा केला तर तुम्हाला निव्वळ मिळणार. मग NDP ही संकल्पना कशी काढली जाते बघा बघूयात.
बघा NDP इज इक्वल टू GDP वजा घसारा. घसाऱ्याला इंग्रजीमध्ये डेप्रिसिएशन असं म्हटलं जातं, डी. ओके, आता बघा असं समजूयात की अश्वमेध या कंपनीला बासरी बनवताना 20 रुपयाचा माल खराब झाला आणि IBM कंपनीचा माल बनवताना 10 रुपयाचा त्यांचा माल खराब झाला. तर यांचा एकूण GDP किती होईल, माफ करा, एकूण NDP किती यांचा, तर 370. म्हणजे बघा 300 वजा 20 280 आणि 100 वजा 10 90. तर टोटल किती आला हा, 370. हा काय झाला, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. कसं आला समजलं, पुन्हा एकदा समजून घेऊयात. NDP इज इक्वल टू GDP वजा घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. आता मगाचीच कंपनी या ठिकाणी बघितली आपण, अश्वमेध, ती 300 रुपयाचा माल बनवते. तर 300 रुपयाचा माल बनवत असताना तिचा 20 रुपयाचा माल खराब होतो. म्हणजे 20 रुपयाचे त्याच्या बासऱ्या तुटतात किंवा बासऱ्या बनवण्यासाठी जे काही इक्विपमेंट लागतं ते तुटतं. तर ते या ठिकाणी वजा केलं. आणि IBM कंपनी आहे, ती 100 रुपयाचा माल बनवताना 10 रुपयाचा त्यांचा माल खराब होतो. तर या ठिकाणी बघा 300 वजा 20 280 आणि 100 वजा 10 90. तर यांची बेरीज केली तर 370 येते. तर हा झाला NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, आता NNP कसा काढला जातो ते बघूया आपण. बघा NNP इज इक्वल टू GNP वजा घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. ओके, आता आपला GNP किती आलता भागाशी, तर 320 रुपये. 320 रुपये वजा 20. आता इथे 20च का घेतलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या. 20 अधिक 10 का नाही घेतलं बघा. तर इथे नेट नॅशनल हा शब्द आहे, नॅशनल. मग नॅशनल म्हटलं की काय येणार, देशांच्या फक्त नागरिकांनी कमवलेले उत्पन्न गृहीत धरणार तुम्ही. त्यामुळे या ठिकाणी डेप्रिसिएशन सुद्धा तुमचं देशाच्या कंपनीचं घ्यावं लागणार, IBMचं या ठिकाणी नाही. त्यामुळे 320 वजा 20 इज इक्वल टू 300. हे काय झालं तुमचं NNP. ओके, नेट नॅशनल प्रोडक्ट. चारी पण संकल्पना पुन्हा एकदा समजून घेऊया आपण. बघा GDP म्हणजे देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एका वर्षात निर्मित सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावांची बेरीज. GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. NDP इज इक्वल टू GDP वजा डेप्रिसिएशन आणि NNP इज इक्वल टू GNP वजा घसारा. ओके, तर बघा महत्त्वाची एक टीप आहे. GDP मुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक तर GNP मुळे गुणात्मक आकलन होते. तर बघा या ठिकाणी GDP मुळे तुमची आकडा फुगलेला दिसतोय तर GNPचा कमी दिसतोय. तर बघा GDP मुळे अर्थव्यवस्थेचं संख्यात्मक तर GNP मुळे गुणात्मक आकलन होत आहे. म्हणजे या ठिकाणी जरी 400 रुपये GDP तुम्हाला दिसत असला तरी ॲक्च्युअल भारताचा किती आहे यातला 320. त्यामुळं GDP हे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक तर GNP मुळे गुणात्मक आकलन होत आहे. ओके, आणि बघा तर स्थिर बाजार किमतीला मोजलेला जो GDP असतो त्याला प्रधान GDP असं म्हटलं जातं. हे 2015 पासून आणि 2015 पूर्वी स्थिर घटक किमतीला मोजलेला जो GDP होता त्याला प्रधान GDP असं म्हटलं जायचं. तर मग यातलं रियल नॅशनल इन्कम जर कुठलं ठरत असेल तर NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. ओके, हे NNP एक मिनिट.
NNP ॲट फॅक्टर कॉस्ट हे तुमचं रिअल नॅशनल इन्कम ठरतं. ओके, पुढील संकल्पना बघूयात. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आता या ठिकाणी आपण अभ्यासूयात. तर त्या 3 पद्धती कुठल्या आहेत बघा. पहिली आहे उत्पन्न पद्धत, दुसरी आहे उत्पादन पद्धत आणि तिसरी आहे ती खर्च पद्धत. बघा, उत्पन्न पद्धत बघा. उत्पन्नाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाची या ठिकाणी बेरीज केली जाते. आता उत्पादनाचे घटक कोणते आहेत ते मगाशी आपण बघितले 4, आणि त्यांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाची या ठिकाणी बेरीज केली जाते. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न या ठिकाणी गृहीत धरले जाते. तर या ठिकाणी 3 शब्द आहेत, त्यांचा अर्थ बघा. एका आर्थिक वर्षात म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये, देशांतर्गत म्हणजे देशांच्या आर्थिक सीमेच्या आतमध्ये, आणि या ठिकाणी कमावलेलेच उत्पन्न गृहीत धरलं जाते. म्हणजे न कमावता भेटलेले, जसं की बेरोजगारी भत्ता असेल वगैरे, या ठिकाणी गृहीत धरलं जात नाही बघा. आणि उत्पन्न हे घटक किमतींना मोजलं जातं. याचा वापर सेवा क्षेत्रासाठी केला जातो. ओके, बघा, क्विक रिवाइज करूया एकदा. उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाची बेरीज या ठिकाणी केली जाते. एका आर्थिक वर्षात म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये, देशांतर्गत म्हणजे देशाच्या आर्थिक सीमेच्या आतमध्ये संस्थांनी कमावलेले उत्पन्न, या ठिकाणी न कमावता मिळवलेले, म्हणजे जसे की बेरोजगारी भत्ता या ठिकाणी गणला जात नाही, आणि हा घटक किमतींना मोजला जातो. सेवा क्षेत्रासाठी याचा वापर केला जातो. पुढची पद्धत आहे उत्पादन पद्धत. बघा, देशांतर्गत सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज. देशाच्या सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची या ठिकाणी बेरीज केली जाते. मूल्यवर्धिताची संकल्पना आपण मगाशी बघितली. पुढे बघा, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. बघा, या ठिकाणी 3 शब्दांचा अर्थ पुन्हा बघूया. एका आर्थिक वर्षात म्हणजे विशिष्ट कालावधी दर्शवितो हा. देशांतर्गत म्हणजे पुन्हा एकदा आर्थिक क्षेत्राच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. बघा, या ठिकाणी अंतिम वस्तूंचेच मूल्य गृहीत धरलं जात आहे. ज्या की मध्यवर्ती वस्तू आहेत त्यांचं मूल्य या ठिकाणी गृहीत धरलं जात नाही. कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो. तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. आता खर्च पद्धत बघा, वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी केलेल्या खर्चांची या ठिकाणी बेरीज केली जाते. तर अशा वस्तू आणि सेवा एकतर आपण उपभोगासाठी खर्च करू शकतो किंवा गुंतवणुकीसाठी खर्च केलेल्या असू शकतात. ओके, तर ह्या 3 पद्धती होत्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. यावर आयोगाने बरेच वेळा प्रश्न विचारला आहे. प्रश्न खूप साधा विचारला आहे की पुढीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती आहे किंवा नाही, असा प्रश्न विचारला आहे. आणि त्यात मग उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत आणि चौथा आणखी एक वेगळंच काहीतरी पर्याय दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत: उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. मात्र CSO जे की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजते, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, याच्याबद्दल पुढे आपण विस्ताराने अभ्यासणारच आहोत. तर भारताचे उत्पन्न मोजताना CSO काय करते, फक्त उत्पन्न आणि उत्पादन पद्धतीचा वापर करते. ओके, तर 2 मिनिटात क्विक रिवाइज करूयात या तिन्ही उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. बघा, उत्पन्न पद्धत,
उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाची बेरीज एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न आणि घटक किमतींना मोजले जाते. सेवा क्षेत्रासाठी याचा वापर केला जातो. उत्पादन पद्धत बघा, देशांतर्गत सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची या ठिकाणी बेरीज केली जाते. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे उत्पादन पद्धत केले जाते. आणि कृषी व उद्योग क्षेत्रासाठी याचा वापर केला जातो. खर्च पद्धत बघा, वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी केलेल्या खर्चांची बेरीज उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च. ओके. आणि CSO काय करते, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत या दोघांचा एकत्रितपणे वापर करते. ओके, पुढे जाऊयात. चला, तर सुरुवातीला आपण चालू किंमत म्हणजे काय, स्थिर किंमत म्हणजे काय व आधारभूत वर्ष म्हणजे काय ते संकल्पना बघूयात. बघा, चालू किंमत म्हणजे बघा, संबंधित वर्षातील प्रचलित किमती म्हणजे त्या वर्षाच्या चालू किमती होय. ओके. त्या वर्षातील चालू किमतींना मोजलेल्या GDPला नॉमिनल GDP म्हणतात. नॉमिनल GDP, रिअल GDP आणि GDP डिफ्लेटर म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. तुर्तास फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा की चालू किंमत म्हणजे काय, तर संबंधित वर्ष म्हणजे जे चालू वर्ष आहे त्या वर्षातील प्रचलित किमती म्हणजे त्या वर्षाच्या चालू किमती होय. आणि त्या वर्षातील चालू किमतींना मोजलेला GDP हा नॉमिनल GDP म्हणून गणला जातो. पुढे बघा, स्थिर किंमत. स्थिर किंमत म्हणजे काय, आधारभूत वर्ष मानून नव्याने मांडलेल्या किमतींना स्थिर किमती म्हणतात. ओके. आता आधारभूत वर्ष म्हणजे काय बघूया. बघा, आधारभूत वर्ष म्हणजे ज्या वर्षी किमतींमध्ये जास्त चढ उतार नाही आहे असं एक वर्ष आधारभूत वर्ष म्हणून निवडलं जातं. आणि आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक 100 इतका मानला जातो. आता या संकल्पना नॉमिनल GDP आणि रिअल GDP बघताना उदाहरण देऊन मी समजून सांगतोय. तुर्तास एवढंच लक्षात ठेवा इथे की ज्या वर्षी किमतीत जास्त चढ उतार नाही असं वर्ष आधारभूत वर्ष म्हणून निवडलं जातं. आणि आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक 100 इतका मानला जातो. ओके. आता भारतातील जे काही आधारभूत वर्ष मानलेत त्यातील सध्याचे दोन बघूयात. सध्या 2011-12 हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं आधारभूत वर्ष आहे आपलं. तर ते के सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार जानेवारी 2015 पासून त्याचा स्वीकार केला आहे आणि ती 8वी शृंखला होती. ओके. आणि याच्या अगोदर 2004-05 अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीनुसार आधारभूत वर्ष होतं. ओके. तर आता आपण नॉमिनल GDP आणि रिअल GDP म्हणजे काय ते बघूयात. बघा, आता नॉमिनल GDP म्हणजे त्या वर्षातील चालू किमतींना मोजलेल्या GDPला नॉमिनल GDP म्हटलं जातं. बघा, उदाहरणार्थ 2011 हे वर्ष गृहीत धरूया आपण. तर 2011 या वर्षी एक बासरी होती. बासरीचंच उदाहरण घेऊया या ठिकाणी. ती एक बासरी 25 रुपयाला होती असं गृहीत धरूया. तर आपण 4 बासऱ्या बनवल्या तर त्याची एकूण किंमत किती झाली, 100 रुपये. मग 2015 मध्ये किंमत वाढली आणि ते एका बासरीची किंमत किती झाली, 40 रुपये. पण आपण या ठिकाणी किती बासऱ्या बनवल्या, 3च बासऱ्या बनवल्या. पण एकूण किती दिसली, 120 रुपये. मग हा बघा, हा नॉमिनल GDP म्हणजे नॉमिनल GDP त्या वर्षातील चालू किमतींना मोजलेला GDP असतो. ओके. आता मग याच्यातून या ठिकाणी किंमत जरी जास्त दिसत असली तरी ॲक्च्युअलमध्ये तुमचे उत्पादन जे आहे ते घटलेले आहे. म्हणजे 4 वरून 3 आलेले ते घटलेले आहे. मग यासाठी तुमचा रिअल GDP काढला जातो. तर रिअल GDP बघा, स्थिर किमतीला मोजलेल्या GDPला रिअल GDP म्हणतात. आता हा जो किंमत वाढीचा प्रभाव आहे तो या ठिकाणी काढून टाकला जातो.
आणि रिअल GDP गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष व स्थिर किमती वापरली जाते. आता बघा, उदाहरणार्थ 2011 हे आपण आधारभूत वर्ष आहे असं मानूयात. 2011 हे आपण आधारभूत वर्ष असं मानूयात. त्या ठिकाणी एका बासरीची किंमत किती होती? 25 रुपये. ओके, एका बासरीची किंमत किती होती? 25 रुपये. 4 बासऱ्या बनवल्या, 100 रुपये झाला. आता 2015 मध्ये आधारभूत वर्ष आपण 2011 धरलं आहे, त्यामुळे 2015 मध्ये देखील एका बासरीची किंमत 40 न धरता आपल्याला 25च धरावी लागेल. आणि या ठिकाणी आपण बासऱ्या किती बनवल्या? 3. तर या ठिकाणी ॲक्च्युअल उत्पन्न किती निघलं मग आपलं? आपण रिअल GDP किती निघला? 75 रुपये. तर हा फरक आहे नॉमिनल GDP आणि तुमच्या रिअल GDP मधला. ओके, आता GDP डिफ्लेटर म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया. बघा, नॉमिनल GDPला रिअल GDPने भागलं आणि त्याला 100ने जर गुणलं तर तुम्हाला GDP डिफ्लेटर मिळतो. आता वरच्या उदाहरणातलं बघा, तुमचा नॉमिनल GDP 120 आला होता आणि रिअल GDP 75 आला होता. याला जर 100ने तुम्ही गुणलं तर 160 किंमत मिळते. हा झाला तुमचा GDP डिफ्लेटर. आता GDP डिफ्लेटर कशासाठी काढला जातो तर ते बघा, GDP डिफ्लेटर हे किंमत घट किंवा वाढ मोजण्याचे निर्देशक आहे. ओके, GDP डिफ्लेटर हे किंमत घट किंवा वाढ मोजण्याचे निर्देशक आहे. GDPतील वाढ किंवा घट याचे हे निर्देशक नव्हे. ओके, म्हणजे किमतीतील घट किंवा वाढ मोजण्यासाठी GDP डिफ्लेटर काढला जातो. ओके, पुढे जाऊयात. बघा आता, बघा आतापर्यंत म्हणजे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप लक्षात घेऊया. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधील सुरुवातीला विचारात घेऊ आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विचारात घेऊया. ओके, आता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1867-68 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला आणि याचे विवेचन त्यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात केले. बघा, पुन्हा एकदा लक्षात द्या, दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात त्याचे विवेचन केले. त्यांना राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये आढळले, तर दरडोई उत्पन्न 20 रुपये आढळले. ओके, पुढील तज्ञ बघा, विल्यम डिग्बी यांनी 1897-98 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांना 390 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आढळलं, तर दरडोई उत्पन्न त्यांना 17 रुपये आढळलं. पुढे बघा, फिंडले शेरस यांनी 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांना 1942 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आढळलं, तर 49 रुपये दरडोई उत्पन्न आढळलं. वाडिया व जोशी यांनी 1913-14 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांना 1067 रुपये राष्ट्रीय उत्पन्न आढळलं, तर 44.30 रुपये दरडोई उत्पन्न आढळलं. पुढे बघूयात, डॉक्टर VKRV राव तर हे डॉक्टर VKRV राव यांनी 1931-32 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हटलं जातं. त्यांना राष्ट्रीय उत्पन्न 1689 कोटी रुपये आढळलं, तर दरडोई उत्पन्न 62 रुपये आढळले. ओके, पुढे बघूयात, बघा आता स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप बघू आपण.
या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न समिती सर्वप्रथम लक्षात घेऊ. बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी झाली. आता या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, या तुम्हाला पाठच करावं लागणार आहेत. याचे अध्यक्ष होते प्रोफेसर PC महालनोबिस, तर सदस्य होते DR गाडगीळ व VK आर्वी राव. यांनी अहवाल सादर केला 1954 साली आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची यांनी निव्वळ उत्पादन व निव्वळ उत्पन्न पद्धत सुचवली. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला आहे आयोगाने. बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निव्वळ उत्पादन व निव्वळ उत्पन्न पद्धत सुचवली. 1948-49 या आधारभूत वर्षावर राष्ट्रीय उत्पन्न मोजले समितीने, तर त्यांना ते 8,650 कोटी रुपये आढळलं, तर 246.90 रुपये दरडोई आढळलं. आणि या समितीच्या शिफारसीवरून 1950 मध्ये NSS आणि 1954 मध्ये CSO ची स्थापना करण्यात आली. तर बघा, 2 मिनिटात क्विक रिवाइज करूया. राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी झाली. अध्यक्ष होते प्रोफेसर PC महालनोबिस, तर सदस्य DR गाडगीळ आणि VK आर्वी राव. या समितीने आपला अहवाल 1954 साली सादर केला. या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या निव्वळ उत्पादन व निव्वळ उत्पन्न पद्धती सुचवली. 1948-49 या आधारभूत वर्षावर राष्ट्रीय उत्पन्न मोजले, तर त्यांना ते 8,650 कोटी रुपये आढळले आणि दरडोई उत्पन्न 246.90 रुपये आढळले. आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1950 साली NSS, तर 1954 साली CSO स्थापन करण्यात आले. ओके, आता CSO बघूयात. बघा, CSOचं फुल फॉर्म आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. तर याची स्थापना 1954 साली झाली आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार. CSOचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे, तर औद्योगिक सांख्यिकीय केंद्र कलकत्ता या ठिकाणी आहे. CSOचं कार्य काय, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजणे आणि वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण करणे, IIP, CPI, रुरल, अर्बन आणि कंबाईन, तसंच विविध आर्थिक व सामाजिक आकडेवारींचं संकलन करणं आणि प्रकाशित करणे, हे CSOचं कार्य आहे. बघा, क्विक रिवाइज करूया 2 मिनिटात. CSOची स्थापना 1954 साली राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार झाली. CSOचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. औद्योगिक सांख्यिकीय केंद्र कलकत्ता या ठिकाणी आहे. हिचं कार्य काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजणे, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण, IIP, CPI, रुरल, अर्बन, कंबाईन, विविध आर्थिक व सामाजिक आकडेवारींचं संकलन करणं आणि प्रकाशित करणे, हे CSOचं कार्य आहे. ओके, पुढची संस्था बघूया, NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1950 मध्ये झाली आहे. NSS नावाने झाली ते स्थापनेच्या वेळेस, NSS. हिची पुनर्रचना 1970 मध्ये झाली NSSO नावाने, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. सध्या त्याला नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस असं देखील म्हटलं जातं. तर या NSSOचा मुख्य उद्देश काय होता, तर नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशाची आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, लोकसांख्यिकीय, कृषी संबंधित आकडेवारी गोळा करायची. आणि NSSO जे आहे ते 4 विभागांतर्गत आपलं कार्य करतं. ते बघा, सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग कोलकाता, फील्ड ऑपरेशन विभाग नवी दिल्ली व फरीदाबाद, डाटा प्रोसेसिंग विभाग कोलकाता आणि समन्वय व प्रकाशन विभाग नवी दिल्ली. ओके, NSSO क्विक रिवाइज करूयात एकदा. बघा, NSSOची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. तिची पुनर्रचना 1970 मध्ये झाली आहे. NSSOचा मुख्य उद्देश काय आहे, तर नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून
देशाची आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, लोकसांख्यिकीय, कृषी संबंधित आकडेवारी गोळा करणे. 4 विभागांतर्गत NSSOचं कार्य चालतं. एक सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग कोलकाता, फील्ड ऑपरेशन विभाग नवी दिल्ली व फरीदाबाद, डाटा प्रोसेसिंग विभाग कोलकाता आणि समन्वय व प्रकाशन विभाग नवी दिल्ली. आता बघूया आपण NSC, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन. तर या आयोगाची स्थापना जी आहे ती 12 जुलै 2006 रोजी झाली आहे. जानेवारी 2000 C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. तर या आयोगाच्या शिफारशीनुसार 12 जुलै 2006 रोजी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना झाली. तर या C रंगराजन आयोगाने काय शिफारस केली होती, तर देशातील सांख्यिकी संबंधित सर्व संस्थेवर देखरेख ठेवण्याच्या व त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग स्थापन करावा. ही शिफारस डॉक्टर C रंगराजन समितीने केली होती. तर या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा जो अध्यक्ष असतो तो सांख्यिकीय तज्ज्ञ असावा लागतो किंवा समाजशास्त्रज्ञ असावा लागतो. यांचं किमान वय 55 वर्ष असावं लागतं आणि पदावधी 3 वर्ष किंवा 70 वर्ष, म्हणजे जो आधी संपेल तो असावा लागतो. आणि पहिले अध्यक्ष हे प्राध्यापक प्रोफेसर सुरेश तेंडुलकर हे होते. आणि वरती आपण जी NSSO बघितली आहे, तर त्या NSSOचं जे काम आहे ते या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या निर्देशनाने चालते. ओके, क्विक रिवाइज करूया NSC. बघा, NSCची स्थापना 12 जुलै 2006. शिफारस डॉक्टर C रंगराजन समिती आयोग. या आयोगाने काय शिफारस केली होती, तर देशातील सांख्यिकीय संबंधित सर्व संस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी व त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग स्थापन करणे. याचा अध्यक्ष सांख्यिकीय तज्ज्ञ वा समाजशास्त्रज्ञ, किमान वय 55 वर्ष, पदावधी 3 वर्ष किंवा 70 वर्ष. आणि NSSO जी आहे ती या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या निर्देशनाने काम करते. ओके, शेवटच्या 2 संकल्पना बघूयात आणि थांबूयात इथे. बघा, ग्रीन GDP म्हणजे काय ते ही संकल्पना सुरुवातीला बघूया. बघा, च्या दशकात ही ग्रीन GDPची संकल्पना उदयास आली. ग्रीन GDP म्हणजे काय, तर तो आपण पारंपरिक GDP मोजला जातो, त्यामधून पर्यावरणीय ऱ्हासाचं मूल्य वजा केलं तर तुम्हाला ग्रीन GDP मिळतो. ग्रीन GDP मध्ये पर्यावरणीय ऱ्हास व स्रोतांचा झालेल्या हानींचा विचार घेतला जातो. 2006 चीनने ग्रीन GDP मोजण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना 2004च्या GDP मध्ये 3% घट आढळली, त्यामुळे त्यांनी 2007ला हा मोजणं बंद केला. ओके, 2006 चीनने ग्रीन GDP मोजण्याचा प्रयत्न केला, मात्र 2004च्या GDP मध्ये त्यांना 3% घट आढळून आली, त्यामुळे 2007 त्यांनी तो मोजणं बंद केला. भारतामध्ये 1999-2000 गोव्याने ग्रीन GDP मोजण्याचा प्रयत्न केला. आता पार्थ दासगुप्ता जो तज्ज्ञ गट आहे तो ग्रीन GDPशी संबंधित आहे. याची स्थापना 4 ऑगस्ट 2011 रोजी झाली. या आयोगाने 2013 आपला अहवाल सादर केला, तो ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया ए फ्रेमवर्क या नावाने. तर या आयोगाने शिफारस काय केली, बघा, ग्रीन GDP मोजताना त्यात नैसर्गिक स्रोत, मानवी भांडवल व पायाभूत संपत्ती यांचे मूल्य विचारात घ्यावे, हे नवे सूत्र या आयोगाने सुचवले. बघा, ग्रीन GDP रिवाइज करूया एकदा. या फॅक्ट्सच आहेत, म्हणजे या तुम्हाला पाठच करावं लागतील. बघा, ग्रीन GDP 1990च्या दशकात ही संकल्पना विकसित झाली. ग्रीन GDP बरोबर पारंपरिक GDP वजा पर्यावरणीय ऱ्हासाचे मूल्य.
ग्रीन GDP मध्ये पर्यावरणीय ऱ्हास व स्रोतांची झालेली हानी विचारात घेतली जाते. 2006 मध्ये चीनने प्रयत्न केला, मात्र 2004 मध्ये GDP त्यांना 3% घट आढळली, त्यामुळे 2007 मध्ये त्यांनी तो बंद केला. 1999-2000 मध्ये गोवा राज्याने ग्रीन GDP मोजण्याचा प्रयत्न केला. तर ग्रीन GDPशी संबंधित पार्थ दास गुप्ता तज्ञ गट स्थापन करण्यात आला होता 4 ऑगस्ट 2011ला. या तज्ञ गटाने 2013 मध्ये ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया ए फ्रेमवर्क या नावाने अहवाल सादर केला. तर यांनी एक नवीन सूत्र सुचवलं होतं की ग्रीन GDP मोजताना त्यात नैसर्गिक स्रोत, मानवी भांडवल व पायाभूत संपत्ती यांचे मूल्य विचारात घ्यावे. ओके, आता आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे PPP म्हणजे काय ते थोडक्यात बघूया. बघा, PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. तर कार्ल गुस्ताव कॅसेल या स्वीडिश अर्थतज्ञाने ही संकल्पना मांडली होती. बघा, दोन चलनांच्या क्रय शक्तीची म्हणजे खरेदी शक्तीची तुलना करण्यासाठी PPPचा वापर केला जातो. हे महत्त्वाचं आहे. दोन चलनांच्या क्रय शक्तीची म्हणजे खरेदी शक्तीची तुलना करण्यासाठी PPPचा वापर केला जातो. कोणत्याही देशाच्या चलनाच्या क्रय शक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या क्रय शक्तीशी केली जाते. बघा, अमेरिकन डॉलरच्या क्रय शक्तीशी केली जाते. आणि क्रय शक्तीवर आधारित विनिमय दर काढायचा असेल तर दोन देशांमधील वस्तू व सेवांच्या किमतींची तुलना केली जाते. आता उदाहरण देऊन आपण समजून घेऊया ते. बघा, फॉर एक्झाम्पल, एक चॉकलेट अमेरिकेत $1 आहे आणि भारतात तेच चॉकलेट 10 रुपयाला मिळते. मात्र बघा, आता $1 बरोबर 70 रुपये असं समजूयात, कारण डॉलरची किंमत ही सतत खालीवर होत असते. तुर्तास 70 रुपये अशी समजूया. तर इथे बघा, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार $1 बरोबर 10 रुपये ठरत आहे. कारण $1 मध्ये जी चॉकलेट अमेरिकेत भेटते तीच चॉकलेट भारतात 10 रुपयाला मिळते. त्यामुळे या ठिकाणी $1 बरोबर 70 असं न गृहीत धरता पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार 10 रुपये म्हणजे $1 असं गृहीत धरलं जातं. ओके, एकदा PPP रिवाइज करूयात. बघा, कार्ल गुस्ताव कॅसेल या स्वीडिश अर्थतज्ञाने ही संकल्पना मांडली. दोन चलनांच्या क्रय शक्तीची म्हणजे खरेदी शक्तीच्या तुलनेसाठी याचा वापर केला जातो. कोणत्याही देशाच्या चलनाच्या क्रय शक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या क्रय शक्तीशी केली जाते. क्रय शक्तीवर आधारित विनिमय दर काढायचा असेल तर दोन देशांमधील वस्तू व सेवांच्या किमतींची तुलना करतात. बघा, उदाहरणार्थ, एक चॉकलेट अमेरिकेत $1 भेटत असेल आणि भारतात तेच चॉकलेट 10 रुपयाला भेटत असेल तर बघा, म्हणजे $1 म्हणजे जर 70 रुपये असं समजलं तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार $1 बरोबर 10 रुपये असं समजलं जातं. ओके, आता बघा, GDP नुसार जरी भारताचा जगात 7वा क्रमांक असला, म्हणजे GDP नुसार जगातील 7व्या क्रमांकाची भारताची अर्थव्यवस्था जरी असली तरी पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार चीन आणि अमेरिकानंतर भारताची अर्थव्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकाची ठरते. ओके, तर अशा प्रकारे आपण संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक अभ्यासलेला आहे. यानंतर पुढील टॉपिक पुढील लेक्चरमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.